नमस्कार श्रोते हो. संपूर्णता अभियान या कार्यक्रमाच्या 16व्या भागात आपलं स्वागत. विकासाची फळं जिथवर पोहोचलेली नाहीत तिथं सरकारी योजना प्रभावीपणे राबवून विकास घडवण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करतं. सबका साथ सबका विकास या धोरणानुसार देशातल्या मागास भागांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने जानेवारी 2018 112 आकांक्षित जिल्हे निवडले आणि प्रभावी अंमलबजावणी सुरू केली. 2023 तालुका पातळीवर प्रभावी अंमलबजावणीसाठी देशभरातल्या 500 तालुक्यांची निवड झाली. विकासाची मानकं आणि निर्देशांक निश्चित करण्यात आले. या अंमलबजावणीचा आढावा घेऊन उद्दिष्टांच्या तुलनेत राहिलेली कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं नीती आयोगाने संपूर्णता अभियान सुरू केलं आहे. राज्यातले 21 तालुके आकांक्षित घोषित झाले असून त्यात हिंगोली जिल्ह्यातल्या हिंगोली तालुक्याचा समावेश आहे. या तालुक्यातल्या अभियानाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. हिंगोली जिल्ह्यातला हिंगोली तालुका हा आकांक्षित तालुका म्हणून जाहीर झाल्यानंतर नीती आयोगाच्या सूचनेनुसार हिंगोली तालुक्यात संपूर्णता अभियान राबवण्यात येत आहे. दिनांक 4 जुलै 2024 रोजी संपूर्णता अभियानाचं उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पार पडलं. याबद्दल अधिक माहिती आमचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी रमेश कदम यांच्याकडून. 6 निर्देशांकावर आधारित या अभियानात जनजागृती आणि लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्याला माहिती देऊन प्रशासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या अभियानात सहभागी करून घेतले, लाभ दिले, उपक्रमाचे सूक्ष्म नियोजन करून त्याच्या नोंदी घेतल्या. गरोदरपणात 13 आठवड्यांपर्यंत प्रसूतीपूर्व काळजी घेण्यासाठी महिलांच्या नोंदी करण्याच्या कामात 100% नोंदी पूर्ण केल्या आहेत. या संदर्भाने प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे या ठिकाणी आशा स्वयंसेविकांच्या नियमित बैठका घेण्यात येतात. संपूर्णतः अभियानाची माहिती व उद्देश समजावून सांगितला जातो. प्रत्येक महिलेशी संपर्क करून मासिक पाळी चुकलेल्या महिलेस प्रेग्नन्सी किट देऊन तपासणी केली जाते. त्यांच्या नोंदी घेऊन 12 आठवड्यांपर्यंत प्रसूतीपूर्व काळजी घेण्यात येते. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, आशा वर्कर यांनी गावोगावी भेट देऊन 30 वर्षापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांच्या बैठका घेऊन त्यांच्या अतिताणाची तपासणी करून निदान केले आहे. याबाबत 100% नोंदणी पूर्ण करून या रोगाबाबतच्या सूचना देऊन नियमित उपचार आणि समुपदेशन करण्यात येत आहे. मधुमेही रुग्णांचा शोध घेण्यासाठी हिंगोली तालुका कार्यालयातर्फे एक उपक्रम राबविला आहे. ग्राम पातळीवर शिबिरे घेऊन मधुमेही रुग्णांचा शोध घेतला आहे. जुलै 2024 162 गावांमध्ये शिबिरे आयोजित करून आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका आणि आशा कार्यकर्ते यांच्या मार्फत मधुमेही रुग्णांचा शोध घेतला. जनजागृती करून मधुमेहींची 100% नोंदणी केली. आहार व जीवनशैलीबाबत त्यांना विशेष माहिती दिली. त्यांच्याशी नियमित बैठका घेऊन नियमित उपचार दिले जातात. 30 वर्षांवरील नागरिक लाभार्थी या शिबिरांचा लाभ घेत आहेत. हिंगोली तालुक्यात जुलै 2024 पासून प्रत्येक अंगणवाडीमध्ये नियमित पूरक पोषण आहार घेणाऱ्या गर्भवती महिलांसाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून विशेष अभियान राबविण्यात आले. 189 अंगणवाडी केंद्रांमध्ये गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्याबाबत जागृत केले जाते. पूरक पोषण आहाराबाबत माहिती दिली व त्यांचे 100% नोंदणी करून घेतली. लोह आणि फोलिक ॲसिडच्या गोळ्या वाटप केल्या जातात. आहार जागृती करत समुपदेशन केले जाते. हिंगोली जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी सांगितलं. हिंगोली तालुका आकांक्षित तालुक्यामध्ये आलेला आहे. त्या अंतर्गत एकूण 6 घटकांपैकी ICDSच्या निगडीत असलेल्या ICDS कार्यक्रमांतर्गत नियमितपणे पूरक पोषण आहार घेणाऱ्या गर्भवती महिलांची टक्केवारी वाढविणे हा मुद्दा ICDS विभागाच्या निगडीत आहे आणि सदरील मुद्द्याच्या अनुषंगाने 100% गरोदर महिलांची नोंदणी करणे व त्यांना 100% महिलांना आहार वाटप करणे हे काम विभागातर्फे राबविण्यात येत आहे आणि आकांक्षित तालुक्यामधून विभाग बाहेर पडण्यासाठी विभाग प्रयत्न करत आहे. जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांनी सांगितलं.
पंतप्रधान मोदयांच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमापैकी आकांक्षित तालुका कार्यक्रम हा एक आहे. देशाच्या आणि राज्याच्या तुलनेत हिंगोली तालुका एकूण 40 निर्देशकामध्ये मागासलेला असल्यामुळे आकांक्षित तालुका म्हणून घोषित केलेला आहे. या 40 निर्देशकांना म्हणजेच की परफॉर्मन्स इंडिकेटरना सॅच्युरेट पातळीवर आणण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम म्हणजेच ब्लॉक डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी नीती आयोगाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे आखण्यात आलेली आहे. या 40 निर्देशकापैकी प्रथमतः 6 निर्देशकांना प्राधान्याने सॅच्युरेट पातळीवर आणण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी हिंगोली तालुक्यात संपूर्णता अभियान हा कार्यक्रम 4 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक गावात ग्रामसभेचे आयोजन करण्यात येऊन लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. तसेच आरोग्य शिबिराचे आयोजन करून मधुमेह आणि उच्च रक्तदाब याची तपासणी करण्यात येत आहे. पोषण मेळावे आयोजित करून गर्भवती महिलांना सर्वंकष आहार कसा मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. नुकत्याच स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात वृद्ध आरोग्य पत्रिकेचं वाटप करण्यात आलेलं आहे. प्रत्येक निर्देशकासाठी एक असे एकूण 6 नोडल ऑफिसर नेमण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं संनियंत्रण करण्यात येत आहे. तसेच जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना देखील प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या स्थळी भेटी देण्याबाबत उद्दिष्ट देण्यात आलेलं आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून या कार्यक्रमासाठी ₹5 कोटी निधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन विभागाचे निर्देश आहेत. त्यामुळे मला असा विश्वास आहे की हिंगोली तालुका निश्चितपणे आकांक्षितमधून बाहेर पडून एक आदर्श तालुका निर्माण होईल. हिंगोली तालुक्यात कृषी विभागामार्फत मृदा आरोग्य कार्डांच्या वाटपाची उद्दिष्टपूर्ती करण्यात आली. याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रमेश कदम. हिंगोली तालुक्यात कृषी विभागामार्फत मृदा आरोग्य कार्डांचे वाटप उद्दिष्टपूर्ती करण्यात आली आहे. 1200 मातीचे नमुने वेगवेगळ्या ठिकाणाहून घेऊन लॅबकडे तपासणीसाठी पाठविण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड वाटप करण्यात आले आहेत. 1200 पैकी 1134 शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्डांचे वाटप करून 97% उद्दिष्ट पूर्ण केले आहे. उमेद अभियानांतर्गत स्वयंसहायता बचत गटांना निधी उपलब्ध करून देण्यात व तो वितरित करण्याचे उद्दिष्ट 100% पूर्णत्वास आले आहे. 113 गावातील महिला बचत गटांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. प्रशासन आणि बचत गट यांच्यात समन्वय घडवून उमेद अभियानांतर्गत त्यांना निधी वितरित करण्याचे काम 100% पूर्ण झाले आहे. हिंगोलीचे जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांचे नियमित परिश्रम आणि सर्व विभागांच्या प्रमुखांशी संपर्क ठेवून कामे सुरू असल्याने हिंगोली तालुक्याचे आकांक्षित तालुक्यातील नाव लवकरच काढावे लागेल. आकाशवाणीसाठी रमेश कदम, हिंगोली. तर श्रोते हो, हा होता हिंगोली जिल्ह्यातल्या हिंगोली तालुक्यातल्या संपूर्णता अभियानाचा थोडक्यात वृत्तांत. या पुढच्या अंकात येत्या सोमवारी 2 सप्टेंबर रोजी आपण ऐकणार आहोत वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यातल्या कामाचा आढावा. याबरोबरच संपूर्णता अभियान विषयक कार्यक्रमाचा 16वा भाग संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुबळेकर. निर्मिती समन्वय रमेश कदम. निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे. प्रसारण सहाय्य मोनाली निचिते. लेखन, संपादन आणि निवेदन कौस्तुभ पटाईत आणि गौरी देशमुख.